गोविंदराव, तुम्ही एवढे खचून का गेला आहात? तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन त्यांची प्रार्थना का करत नाही? ते नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील. त्या वृद्ध माणसाच्या सांगण्यानुसार गोविंदराव अक्कलकोटला निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की स्वामी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले आहेत. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच करुणा होती. हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी आले होते. गोविंदरावाच्या मनात शंका आली. इतक्या मोठ्या गर्दीत स्वामींना माझी गोष्ट कशी कळणार? पण त्याने पुढे जाऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श केला आणि रडू लागला. स्वामींनी आपले डोळे उघडले आणि गोविंदरावाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची दिव्य ज्योती होती, जणू काही त्यांना सर्व काही आधीच माहीत होते. स्वामी म्हणाले, अरे बाळा, तू कसला विचार करत आहेस? तुझ्या मनात जी गोष्ट आहे ती मला माहीत आहे. जा, पश्चिमेला असलेल्या जंगलात जा आणि एका मोठ्या दगडाखाली पहा. गोविंदरावाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. तो स्वामींच्या पाया पडला आणि जसा स्वामींनी सांगितले तसाच तो पश्चिमेच्या दिशेने जंगलात गेला. एका मोठ्या दगडाखाली त्याने पाहिले तर तिथे त्याला त्याची सोन्याची पेटी मिळाली. पेटी उघडल्यावर त्याने पाहिले की त्यात सोन्याच्या ऐवजी दगड आहेत. गोविंदराव पुन्हा हताश झाला. स्वामींनी मला फसवलं, असा विचार त्याच्या मनात आला. पण तो निराश झाला नाही. त्याला स्वामींवर विश्वास होता. त्याने त्या दगडांमधून एक दगड बाहेर काढला आणि त्याला हात लावला. स्पर्श करताच तो दगड सोन्याचा झाला. त्याला खूप आनंद झाला. गोविंदराव परत स्वामींकडे गेला आणि त्यांचे आभार मानले. स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, ही सोन्याची पेटी नव्हती, तर ती तुझ्या श्रद्धेची परीक्षा होती. ज्या दगडाला तू हात लावलास तो दगड सोन्याचा झाला, कारण तुझा माझ्यावर विश्वास होता. त्या दिवसापासून गोविंदरावाने फक्त सोन्याचा व्यापार करणे सोडले, तर त्याने गरजू लोकांना मदत करणे सुरू केले. त्याला कळले होते की खरा खजिना सोन्याचा नसून तो श्रद्धेचा असतो.